मी आहे मुंबईमधून मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात ही तुर्तास टळलेली आहे। भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणामधील राखीव साठा देण्यास प्रशासनाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपात ही तुर्तास टळलेली आहे। 10% पाणी कपात होणार असल्याची माहिती समोर आली होती, मात्र तुर्तास ही पाणी कपात टळलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अनिल, मुंबईकरांना 10% पाणी कपात होणार असं सांगितलं गेलं होतं, मात्र तुर्तास ही पाणी कपात टळलेली आहे। अधिकची माहिती। नक्कीच जेव्हा पाहायचं झालं तर मुंबईकरांना पाणी कपात याला तुर्तास टळलेली आहे। मात्र पाहायचं झालं तर भातसा आणि वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणी पुरवठा जो सध्या आहे 43% असून राज्य सरकारने राखीव साठा मंजूर केल्यामुळे आता वाढ होणार आहे। त्यामुळे येत्या उन्हाळ्यात 1 मार्च पासून प्रस्तावित करण्यात आलेली पाणी कपात टळलेली पाहायला मिळते। पाणी कपात टळलेली असली तरी पिसे येथील उदचन्न केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सध्या 15% पाणी कपात सुरू आहे। येत्या 5 मार्च पर्यंत ती कायम राहणार आहे। जी धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।